नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि ड चं 2023पर्यंत जेवढ्या काही रिक्त पदे होते, जवळपास 10 ते 11,000 पदे होते. तर त्या सर्व पदांची भरती झालेली आहे, नियुक्ती वगैरे मिळालेली आहे. काही विद्यार्थ्यांची चालू आहे, काही विद्यार्थी नियुक्ती वगैरे त्यांना दिलेलं आहे. 2024 लक्षात असू द्या, 2023पर्यंतची पदे भरली गेलीत. परंतु 2023 ते 24मध्ये जी पदे रिक्त झालेली आहेत, त्या पदभरती संदर्भात एक परिपत्रक म्हणा प्रसिद्ध झालं आहे. तर त्यावरून असा अंदाज येतो की आपणास ही लवकरच जाहिरात मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीतसुद्धा असेल. महाराष्ट्र शासनाअंतर्गत या ठिकाणी जे सार्वजनिक आरोग्य विभाग वगैरे त्यांनी एक पत्र काढलेलं आहे, जे की आरोग्य सेवा अंतर्गत सर्व उपसंचालक वगैरे त्यांना सेंड करण्यात आलं. जिल्हा परिषद असो, जिल्हा हिताप अधिकारी वगैरे, म्हणजे ज्या ठिकाणचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना हे परिपत्रक गेलेलं आहे. तर त्यांचा विषय काय आहे की पदाचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबद्ध निश्चित करणे. तर नॉर्मली सांगायचं झालं तर काय, जाहिरात येण्या अगोदर आकृतीबद्ध निश्चित केला जातो, नंतर तो शासनाच्या अधीन देऊन मंजूर केला जातो, त्यानंतर तुम्हाला ती जाहिरात पाहायला मिळते. तर पाहून घ्या, या ठिकाणी त्यांनी सरळ काय दिलं आहे की उपरोक्त विषयान्वये पदांचा आढावा वगैरे घेऊन आकृतीबद्ध निश्चित करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विवरणपत्रसुद्धा त्यांनी लवकरात लवकर सादर करणं निर्देश दिलेला आहे, किंवा आदेश जरी म्हटलं तरी चालेल. राहिला प्रश्न हे याचं रिक्त पदांचं या ठिकाणी अजून अद्याप काही अपडेट नाही आहे, बट जसं आपणास मिळेल तसं मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. खरं तर 23 जुलैपर्यंत ही मीटिंग वगैरे, म्हणजे संबंधित जाणकार व जबाबदार कर्मचाऱ्यास दिनांक या रोजी उपस्थित राहण्याबाबत व आकृतीबद्ध शासनात कालमर्यादेत सादर करावयाचा असल्याने आपल्या स्तरावरील आकृतीबद्धाच्या प्रस्तावाबाबत आपण व्यक्तिशः लक्ष द्यावे असं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा आदेश दिलेला आहे. येत्या काळामध्ये तुम्हाला लवकरच गट क आणि ड ची जाहिरात मिळणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची मागच्या टाईमला राहिलेलं आहे, सिलेक्शन होता, तर त्यांच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. आणि हे सगळे अपडेट देण्याचं कारण एवढंच की तुम्ही खचून जाऊ नका, भरती वगैरे निघणार नाही आहे म्हणून. भरत्या खूप आहेत, खूप रिक्त आहेत. कारण का, आत्ता फक्त 75,000 भरल्या गेलेल्या आहेत. अजून जवळपास खूप, म्हणजे प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे जे नवीन विभाग निर्माण झालेले आहेत, फक्त याच वर्षी, म्हणजे जवळपास फक्त 1 वर्षामध्ये सर्व भरत्या झालेल्या आहेत. ते सुद्धा फक्त 50% म्हणजे विभागाच्या झालेल्या आहेत, 50% बाकी आहेत. त्यामुळे जेवढ्या काही नवनवीन विभागाच्या भरत्या आहेत, त्या सर्व जाहिराती वगैरे तुम्हाला माहीत असाव्यात, कोणत्या विभागात किती पदे कोणकोणती असतात. त्यामुळे आम्ही अपडेट देत असतो. त्यामुळे तुम्हाला जर व्यवस्थित वाटत असेल अवश्य लाईक करत चला आणि जास्तीत जास्त शेअर करत चला. आणि जेवढं तुम्ही जास्त लाईक करता तेवढं आम्हाला छान वाटतं की विद्यार्थ्यांना कुठेतरी फायदा होतो. भेटू त्याच्या नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत. पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.